ते नॉलेज रिकॉल करूया आणि मग सेलचे डिफरंट टाईप्स आपण जे बघितलेले होते, जी काही इन्फॉर्मेशन आपण सेलशी रिलेटेड घेतलेली होती ती आधी आठवूयात, कारण ते रिकॉल होणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे, की त्याच्यामुळेच मग तुम्हाला पुढचे कन्सेप्ट जे आहेत ते जास्त चांगल्या करणार आहेत. सो जर तुम्हाला विचारलं स्टुडंट्स की सेल कुणाला म्हणायचं किंवा व्हॉट इज अ सेल, असा जर क्वेश्चन तुम्हाला विचारलं तर आर यू एबल टू गिव्ह द आन्सर की सेल कशाला म्हणतात? नॉर्मली बघा, कोणत्याही एखादी बिल्डिंग आपण कन्सिडर करूया तर त्या बिल्डिंगचं जे बेसिक, ज्याला आपण फाउंडेशन म्हणतो, ती बिल्डिंग ज्याच्यावरती उभारली आहे किंवा त्याचं स्केलेटन जे आहे ते कशावरती बेस्ड असतं, तर त्याच्यामध्ये असणारे जे विटा आहेत, तर विटांच्या वरती बिल्डिंग उभी, का त्याच्या थ्रू जर विटाच ह्या बिल्डिंग मधल्या जर आपण काढून टाकल्या तर ही बिल्डिंग राहणार आहे का? तर नाही. सो ज्या पद्धतीनं आपल्या बिल्डिंगचं फाउंडेशन किंवा जो मेन स्केलेटन आहे त्या जशा विटा असतात, तर तशा पद्धतीनं कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो आहे त्याच्या बॉडीचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे ते ज्याच्यापासून बनलंय ती असते सेल. आपण दिसतो कसं, आपण आहोत कसं, आपल्या पर्टिक्युलर ऑर्गन्स काय काय फंक्शन्स परफॉर्म करतात, हे सगळं जे कोण डिसाईड करतं ते असते सेल. सो या सगळ्या इन्फॉर्मेशनच्या आधारे आपल्याला जर सेलची डेफिनिशन सांगायची झाली तर इट इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट of all living organisms. सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स चं स्ट्रक्चर आणि फंक्शन जे कोण डिसाईड करतं तो फॅक्टर असतो सेल. आता मला सांगा, आपण मेन 2 टाईपच्या सेल शिकलो आतापर्यंत, इजंट इट? कुठले 2 टाईप्स होते ते? त्यातला फर्स्ट टाईप होता प्रोकॅरियोटिक सेल, दुसरा होता यूकॅरियोटिक सेल. सो मेन 2 टाईप्स जर असं तुम्हाला विचारलं कुणी सेलचे तर तुम्ही सांगाल पहिला प्रकार प्रोकॅरियोटिक आणि दुसरा प्रकार यूकॅरियोटिक. आता याचं मिनिंग पण आठवूयात. प्रोकॅरियोटिक हा जो वर्ड आहे तो ह्या 2 शब्दांनी बनलाय. दॅट इज प्रो मीन्स प्रिमिटिव्ह, कॅरी ऑन मीन्स न्यूक्लियस. सो अशा सेल्स की ज्यांचं सेल स्ट्रक्चर एकदम सिंपल प्रकारचं आहे, त्याच्यामध्ये सेल ऑर्गॅनलीज किंवा बाकीचे जे कॉम्प्लेक्स घटक आहेत सेलचे ते ॲबसेंट आहेत, अशा सेल्सना म्हणायचं प्रोकॅरियोटिक सेल्स, जसं की आपण किंगडम मोनेरामध्ये बघितलेले होते. त्यानंतर जे यूकॅरियोटिक टाईपचे सेल्स आहेत त्यांच्यामध्ये सेल ऑर्गॅनलीज हे प्रेझेंट असतात. सो हे 2 मेन टाईपचे सेल्स आपण बघितलेल्या होत्या. आपल्या बॉडीमध्ये देखील व्हरायटी ऑफ सेल्स प्रेझेंट आहेत. तुम्ही अजूनही 2 टाईप्स असे वेगळे सांगू शकता की प्लांट सेल, ॲनिमल सेल्स, बट अगेन बेसिक त्याची जी आहे ती प्रो आणि यूकॅरियोटिक मध्येच. त्याला परत मग यूकॅरियोटिक सेलला आपण वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये डिव्हाइड करू शकतो. आपण 8th स्टँडर्डमध्ये ह्याचं क्लासिफिकेशन बघितलेलं होतंच. सो आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या सेल्स ह्या देखील वेगवेगळ्या प्रकारच्या आहेतच, जसं की मसल सेल्स असतील, रेड ब्लड सेल्स वेगळ्या असतील, बोनच्या सेल्स वेगळ्या असतील, एग सेल, स्पर्म सेल, अशा व्हरायटी ऑफ सेल्स आपल्या बॉडीमध्ये देखील प्रेझेंट आहेत की ज्या त्याचं स्ट्रक्चर, त्याचं फंक्शन हे सगळं वेगवेगळं आहे. बरोबर. आता आपण हे सगळी बेसिक इन्फॉर्मेशन सेलची बघितल्यानंतर अजून ह्याचाच पुढचा पार्ट दॅट इज प्लांट सेल आणि ॲनिमल सेल, ह्या दोघांच्या मध्ये असणारा फरक आणि सिमिलॅरिटीज त्या देखील रिवाइज करूयात. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये 2 डायग्राम्स दिलेल्या आहेत प्लांट सेल आणि ॲनिमल सेल मध्ये असणाऱ्या सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस सांगणाऱ्या. तर त्या डायग्राम्स तुम्हाला एक्झाम मध्ये ड्रॉ करायला तर विचारल्या जाऊ शकतातच, शिवाय त्याचं नेमिंग देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की पार्ट दाखवतील आणि ह्या पार्टचं नाव काय, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. सो तो देखील पार्ट आज आपण आता इथे डिस्कस करूयात. पहिल्यांदा याच्यात मी तुम्हाला डायग्राम काढत एक्सप्लेन करते, सगळ्यात बेटर राहील तुम्हाला समजायला. याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण ड्रॉ करूयात प्लांट सेल. मी हे मुद्दामून डायग्राम ड्रॉ करतेय, मला आधीच डायग्राम काढून तुम्हाला जस्ट पार्ट दाखवणं हे पण पॉसिबल होतं, पण ही डायग्राम कशी ड्रॉ करायची, त्याचे फीचर्स कसे कसे आहेत, त्यातले पार्ट्स हे जास्त चांगल्या पद्धतीनं असे तुम्हाला समजतील
काढत तुम्हाला मी ह्याचे पार्ट्स एक्सप्लेन करते. आता जसं की तुम्हाला माहिती आहे प्लांट सेल जी आहे तिचे 2 प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग्स किंवा मेम्ब्रेन्स असतात. त्याच्यामधलं जे आउटर मेम्ब्रेन असतं त्याला म्हणतात सेल वॉल. ही सेल वॉल फक्त प्लांट सेलमध्येच प्रेझेंट असते. ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल ॲबसेंट असते आणि फंगसमध्ये असते ती वेगळी. आता इथं आपण फक्त प्लांट आणि ॲनिमल बघतोय. सो सेल वॉल हा पहिला किंवा आउटर लेअर झाला प्लांट सेलचा. मी ते नाव देईन फार तर. आता ह्या सेल वॉल नंतरचा जो लेअर आहे त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन असं देखील म्हटलं जातं. सो हे 2 पार्ट झाले. आता तुमच्या टेक्स्टबुक मधले जे काही डायग्राम मधले पार्ट आहेत त्याला देखील आपण ड्रॉ करत करत नावं देऊयात. याच्या नंतरचा इथे वरती असं एक स्ट्रक्चर दाखवलंय बघा. सो दिस इज मायटोकॉन्ड्रिया. आता एक लक्षात घ्या, हे पुस्तकात तुमच्या हा सिक्वेन्स दाखवलाय म्हणून मी इथे दाखवते मला सोपं पडेल. हा पार्ट इथंच असतो असं नाहीये. कुठलाही पार्ट तुम्ही कुठेही दाखवू शकता. पण टेक्स्टबुक प्रमाणे तुम्हाला नावं द्यायची आहेत ना इथं, मग ते सिक्वेन्स तुमचा चुकायला नको म्हणून मी तो पार्ट शक्यतो तिथेच दाखवते. आता हा झाला मायटोकॉन्ड्रिया ज्याला आपण सेलचा पॉवर हाऊस म्हणतो. ह्या सगळ्या सेलच्या ऑर्गॅनलीजची माहिती जी आहे ती आपण पुढे घेणारच आहोत. आता याच्या नंतरचा जो पार्ट आहे इथे एक आपण न्यूक्लियस दाखवूया. हा न्यूक्लियसचा न्यूक्लियस ज्याला न्यूक्लिओलस असं म्हणतात. सो हे आपले नेक्स्ट पार्ट झाले न्यूक्लिओलस. ठीक आहे. आता हा पार्ट झाला सायटोप्लाझमचा. सगळ्याबद्दल डिटेल माहिती आपण पुढे बघणार आहेच. आता इथे सेंटरला एक मोठा एक स्ट्रक्चर दाखवलंय अशा पद्धतीचं. याचं नाव आहे व्हॅक्युओल. व्हॅक्युओल म्हणजे रिकामी जागा असते की जिथे वेस्ट मटेरियल ॲज वेल ॲज युजफुल मटेरियल देखील स्टोअर केले जातात ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ द सेल. आता याच्यानंतर इथे खाली जो दाखवलाय अशा रेषा 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 दाखवल्या याचं नाव आहे गॉल्जी बॉडीज किंवा गॉल्गी कॉम्प्लेक्स. यानंतर हा पार्ट झाला व्हॅक्युओलचा. इथे एक स्ट्रक्चर दाखवले बघा. याचं नाव दिले क्लोरोप्लास्ट. असं काही स्ट्रक्चर दाखवले आपल्याला. याचं नाव आहे क्लोरोप्लास्ट. हा पण फक्त प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असतो. ॲनिमल सेलमध्ये हा क्लोरोप्लास्ट ॲबसेंट असतो. ओके. सो हे झाले ऑल अबाउट द स्ट्रक्चर ऑफ प्लांट सेल. आता ॲनिमल सेलचं जर स्ट्रक्चर आपल्याला बघायचं झालं तर ॲनिमल सेलमध्ये अशा प्रकारचे 2 लेयर्स किंवा आउटर मेम्ब्रेन नसतात. आउटर मेम्ब्रेन ऑफ ॲनिमल सेल जो आहे त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतात. सेल वॉल ॲनिमल सेलमध्ये ॲबसेंट असते. आता व्हॅक्युओल जर कंपेअर केली तर प्लांट सेलमध्ये एकच आणि मोठं व्हॅक्युओल आपल्याला दिसतंय. ॲनिमल सेलमध्ये छोटे छोटे आणि मेनी व्हॅक्युओल असतात. इथे छोटे छोटे 2 हे दिलेले आहेत. तर त्याला इथे तुम्ही व्हॅक्युओल म्हणू शकता. इथे तुम्हाला त्यालाच व्हेसिकल असं देखील म्हटलंय. व्हॅक्युओल म्हणा किंवा त्याला व्हेसिकल असं देखील म्हणू शकता. ओके. आता परत मायटोकॉन्ड्रिया हा पार्ट प्लांट आणि ॲनिमल सेल दोघांमध्येही असणार आहे. सो इथे मी दाखवेन मायटोकॉन्ड्रिया जसं आपण प्लांट. एक मिनिट याच्यात आपल्याला मायटोकॉन्ड्रिया पुस्तकामध्ये कुठं दाखवलेला आहे तो आय थिंक या बाजूला दाखवलंय. सो मायटोकॉन्ड्रिया मी इथे दाखवला. ह्याचं स्ट्रक्चर डिटेल मी तुम्हाला डायग्राम कशी सुंदर काढायची ते दाखवेनच. हा झाला मायटोकॉन्ड्रिया. आता इथे जे स्ट्रक्चर एक गोल असं दिलेलं आहे बघा याला म्हणायचं लायझोझोम. ॲनिमल बॉडीमध्ये एक्सटर्नल जे काही पार्टिकल्स एंटर करतात त्यांना किल करायचं काम, त्यांना एनगल्फ करायचं काम हे यांचं असतं. त्यानंतर परत इथे मोठा न्यूक्लियस, हा न्यूक्लिओलस, आणि इथे परत हे अशा प्रकारचे स्ट्रक्चर दाखवले बघा.
हे तुम्ही स्ट्रक्चर झाले. नाव सेम आहे. हा न्यूक्लियस, हा न्यूक्लिओलस. ओके, हा आपला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दॅट इज ER. आता एक लक्षात आलं असेल तुमच्या की प्लांट सेलमध्ये व्हॅक्युओल मोठा असल्यामुळे न्यूक्लियस जो आहे तो बाजूला गेलाय आणि इथे व्हॅक्युओल छोटे छोटे असल्यामुळे न्यूक्लियस बरोबर आपण सेंटरला दाखवलाय. हा डिफरन्स तुमच्या डायग्राम्स मध्ये दिसला पाहिजे. प्लांट सेलमध्ये व्हॅक्युओल मोठी, न्यूक्लियस बाजूला. ॲनिमल सेलमध्ये व्हॅक्युओल छोटे छोटे, न्यूक्लियस सेंटरला. हा फरक तुमच्या डायग्राम मध्ये दिसून आला पाहिजे. आणि त्यानंतर इथे मध्ये हे अशा प्रकारचे स्ट्रक्चर्स काहीतरी ड्रॉ केलेले आहेत. रायबोझोम्स दाखवलेले आहेत इथे छोटे छोटे. इथे न्यूक्लियसच्या वरती असे छोटेसे सेंट्रिओल दाखवलेत बघा. आता ह्या सेंट्रिओलचं फंक्शन हे फक्त सेल डिव्हिजनच्या वेळेस, म्हणजे एका सेल पासून 2 सेल जेव्हा फॉर्म होतात बॉडीमध्ये तेव्हा हे सेंट्रिओलचा रोल हा असतो ड्युरिंग द प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन. सो हे झाले. सायटोप्लाझम एक राहिला आपला. हा पार्ट याला आपण सायटोप्लाझम म्हणूयात की ज्याच्यामध्ये सगळे सेल ऑर्गॅनलीज हे प्रेझेंट असतात. सो हे झाले प्लांट आणि ॲनिमल सेलमध्ये असणारे काही कॉमन आणि डिफरंट असे ऑर्गॅनलीज. आता याच्यानंतर तुम्हाला खाली एक चार्ट दिलाय. हे डायग्राम आणि त्याची नावं तुमच्या लक्षात आली. डायग्राम पण ड्रॉ करता आली पाहिजे हा अशा पद्धतीने. सो तुम्ही हे एकदम सिंपल वेनं तुम्हाला मी ह्या डायग्राम दाखवल्यात. तुम्ही असं डॉट 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 असे मध्ये आधी तुम्ही सायटोप्लाझमचे डॉट्स असे पण दाखवू शकता. ओके, सो दिस इज प्लांट सेल, दिस इज ॲनिमल सेल. आता जो तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक चार्ट दिलेला आहे त्या चार्ट मध्ये तुम्हाला कोणते कोणते सेल ऑर्गॅनलीज प्लांट सेल मध्ये आहेत, कोणते कोणते सेल ऑर्गॅनलीज ॲनिमल सेल मध्ये आहेत, अशा कंपॅरिझन सांगणारा तो एक चार्ट आहे. तो बघूयात काय लिहायचं आहे आपल्याला. तर एकदम मी शॉर्ट मध्ये लिहिते. आता अगदी आखून वगैरे लिहित बसत नाही. तुम्हाला फक्त कळू देत की पहिला जो ऑर्गॅनली आहे किंवा पहिला जो पार्ट आहे इट इज सेल मेम्ब्रेन. त्यानंतर इकडे आपण घेऊयात पहिल्यांदा ॲनिमल सेल आणि इकडे घेऊयात प्लांट सेल. आता सेल मेम्ब्रेन हे ज्याला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो, प्लाझ्मा मेम्ब्रेन त्याचं दुसरं नाव सेल मेम्ब्रेन, हे दोन्हीही मध्ये प्रेझेंट असतं. प्रेझेंट असेल तर मी पी म्हणेन, ॲब्सेंट असेल तर ए म्हणेन. सो प्लांट आणि ॲनिमल सेल दोघांमध्ये देखील सेल मेम्ब्रेन प्रेझेंट असतं. त्यानंतर दुसरा आहे सेल वॉल. सेल वॉल हा फक्त प्लांट सेलमध्ये प्रेझेंट आहे, ॲनिमल सेलमध्ये ॲब्सेंट आहे. आता नेक्स्ट आहे सेंट्रिओल.